तर ह्या सगळ्या तयारीवरून तर तुम्हाला समजलंच असेल काय आहे ते. सांगते थांबा कोणाचा बड्डे आहे. त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. त्यानंतर मस्त अशी बड्डेची तयारी केली. त्यानंतर मुलींचा फेवरेट मेनू आला, ते म्हणजे त्यांची बुट्टूची भाजी आणि बासुंदी आणि पुरी. मस्त असं जेवण बनवलं होतं. जेवण बड्डेच्या अगोदरच बनवलं. त्यानंतर मुलींचं औक्षण करून घेतलं. तर आज होता ना समीक्षाचा बड्डे होता, पण अनुश्रीच अशी रेडी झाली की जसं काय तिचाच बड्डे. खरंच तर लहान मुलं म्हटल्यानंतर एवढं चालायचंच नाही. एवढी एक्साइटमेंट मुलांमध्ये असतेच बड्डे म्हटलं की. काय विशेष असतं काय माहिती बाबा. केक पण बघा कसा कट करतायत दोघीजणं मिळून. त्यानंतर ना सगळं झालं, आवरलं. मस्त असं सर्वांनी बड्डे एन्जॉय केला. खरा बड्डे तर आमच्या शुभानेच एन्जॉय केला बाबा. बघा कसा केक खातोय. असा केक खातोय की जसा तो रस्सा प्यायला लागला. आता बघा कसा बाऊल तोंडाला लावतोय पूर्ण. खरंच लहान मुलांचे छोटे छोटे क्षण ना तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे, कारण हे तुमच्या माझ्यासोबत कायम राहणार आहेत हे व्हिडिओज. त्यानंतर इकडे बघा ईशाचं काय चाललं आहे बघा. इकडे मॅडमची पडताळणी चालू आहे. ती विचार करते की ह्यातलं कोणी कोणता बिस्किटचा पुडा आणला आहे बरं, लक्षात ठेवायला बरं, म्हणजे परत पण मला नेता येईल. त्यानंतर सगळ्यांनी बसून असं जेवण केलं मस्त. आणि खरंच ते तामझाम सगळा झाला ना, असं फ्रेश व्हायला बरं वाटतं. चला तर मग बाय.